आता हनुमान मंदिर आपण स्टेशनला पोचून गेलो नाही का. झेंडा बघून घ्या, भारताचा झेंडा आहे तो. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जे आपण चाललोय धुळ्याला जे आहेत त्यांच्याकडे चाललोय. आणि मी ना तुम्हाला या ब्लॉगमध्ये टोटल ट्रेनचं एक्सप्लोअर करणार आहे. लासलगाव ते धुळे कसं आहे रेल्वे, आणि काय काय दिसत असतं, काय काय रेल्वेमध्ये असतं, आणि बाहेर नजारा पण कसा असतं ते तुम्हाला सगळं दाखवणार. त्याच्यासाठी तुम्ही जाई संपूर्ण ब्लॉग बघत राहा, आणि पुढं काय होते तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघत राहा पुढे काय होते. तर मित्रांनो, आता जे आम्ही पायी चाललो नाही का स्टेशनला, तर बा सगळेजण आम्ही पायी चाललोय. बरे आपल्यासोबत नाही, तुम्हाला सांगितलंच मी पायी स्टेशनला चाललोय. आम्ही कुठं जात ते सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटात. तसं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलंच मी कुठं चाललोय नाही का. आता हनुमान मंदिर आपण स्टेशनला पोचून गेलो नाही का. आपण आता जे आपल्या स्टेशनला पण पोचून गेलो नाही का. पुलवनाचं एकदम कडक कडक गरम आहे नाही का, खूप ऊन आहे भयानक. मित्रांनो, आता आम्ही स्टेशनला होतो, गाडी आलेली आहे, मग आपली गाडी येणार. अरे इथं मारगाडी निघाली, इथं फटका होऊन गेला माझा नाही का. गाडी येऊन गेली नाही का धुळा गाडी. आवडीच्या जाणार आहे धुळ्याला. मित्रांनो, आता आपण मनमाड सोडून घेतलं नाही का. गाडी फुल काही नाही गेली. तर मित्रांनो, आता जे आपण नांदगावमध्ये एंटर होऊन गेलं नाही का. नांदगावमध्ये एंटर होऊन गेलं, आपल्याला लगेच रेल्वे टाकून दिली. आपण चालू तुम्हाला सांगितलं तसं नाही का. येत असतात बोलतो शनिमध्ये रेडी काय तर नाही घेतली नाही का. आता रिकामी होती नाही का आपल्यामध्ये 40 गाव येतं आपण. मित्रांनो, आता आपलं 40 गावाला गेलेलं आहे नाही का. आता इथं रेल्वे स्टेशन बघू शकता मित्रांनो, किती गर्दी उतरलेली इथं नाही का. धुळे गाडीमधून एकदम फुल पॅक राहते, आणि इथं पूर्ण 40 गावला खाली होऊन जात असते गर्दी बघू शकता ते. मित्रांनो, 40 गाव मी खाली उतरून घेतलं नाही का. गावा परिवार वडे पाव खाते मी बाहेर उभं राहिलो तो वडे खाऊ राहिले बघायला. गाडी थांबून घेतलेली तर थांबत असते गाडी, त्या कमीत कमी 15-1 मिनटं तरी थांबत असते नाही का. स्टेशन 40 गाव स्टेशन. तर मित्रांनो, आता आपली इथून 40 गाव पकडली नाही का. लवकरच आपण धुळ्यामध्ये एंटर होणार आहे. तुम्हाला दाखवतच नाही वेळेसाठी कशी बघा तर बघा, दोघी गाड्यासोबत नाही इथं कॉम्पिटिशन लागलेली इथं. कॉम्पिटिशन कोण लवकर चालतं ते बघू आपण. अरे बघा,
जवळजवळ चालली रे कधी. अरे ते जोरात चालली पण तसं काय म्हणत गेलं तरी नाही का. खूप फास्ट चालली आहे ना आमची एकदम आवड चालली. आम्ही हारून गेला ती जिंकून गेलेली. बघू शकता तुम्ही नाही का. अरे खूपच जवळ येऊन गेले आता. एसी कंपार्टमेंट लागून गेले तरी आमच्या इकडे हवा चालू नाही. हळूहळू गेली ती आता पूर्ण झाली. आमची पास झाली थांबून गेली. आमची पासून गेली ती हळूहळू गेली आता. फार तिथं पूर्णपणे थांबून घेतलेली. कोणतरी हँडब्रेक दाबलेली वाटतं मला. चेन होण्यासारखं वाटतंय मला. त्याच्यामुळे ना डायरेक्ट थांबून घेतलेली गाडी. काय वाटतं तुम्हाला मला नक्कीच कमेंट करून सांगा. सोलापूर पुणे गाडी नंबर आहे. सोलापूर पुणे गाडी नंबर 1552 सोलापूर पुणे नाही का. थांबून घेतलेली गाडीने काहीतरी लोचं झालेलं दिसतं मला का गाडीमध्ये. हां बरोबर आहे. भांडणं चालू आहे रॅलीमध्ये. त्याने एका चेन पुलिंग करून घेतलेली त्याची मग गाडी थांबून गेलेली तिथं. आमची गाडी फास्ट चालूच आहे नाही का. आता ती गाडी तिकडे फुटली आणि आमची गाडी इकडे लाईनला लागून गेलेली आता. अचानकमध्ये थांबून घेतलेली आहे गाडीने. रिक्षाने का ब्रिजवरून आम्ही चाललेलो आहे. पूर्ण कोरडा गाडी कोरडं आपण इथं जामदला येऊन गेलो होतो आपण आता नाही का. आता तिकडनं आपल्याला एक गाडी क्रॉस होणार आहे मित्रांनो. बाहेर येऊन गेलो होतो मी नाही का. मित्रांनो आता आपण बाहेर येऊन गेलो होतो नाही का. गेटमध्ये वगैरे येऊन घेतलं होतं मी. गाडी थांबलेली होती म्हणून. समोरून गाडी येते नाही. ही गाडी निघून गेली आपल्या आता इथून. आपली गाडी इथून पण निघून पडलेली जागा नाही का. हा बाबा आपले फॅन फॉलोवर नाही का सगळे. आपली गाडी निघून पडलेली आहे इथून पण नाही का. जाऊन घेतलेलं झालं तात्पुरतं आहे. ठिकाणी माझ्या एका मित्राचा मी ना व्हिडिओ काढला जाता तो होता तेव्हा. पण आता तो व्हिडिओ ना काही डिलीट झालेला आहे. तुम्हाला तो दाखवता येणार नाही मला नाही का. गाडी धुळा गाडी धुळ्यासाठी एक नंबर आहे. पण गाडी विचारूच नका. विषय हार्ड आहे गाडीचा. ब्लॉगर क्या वेळे चाले कर नाही का. धुळ्यासाठी एक्सप्लोर करायला चाललंय. कृष्णाला दाखवतो तुम्हाला. कृष्णाला रेल्वे तेडे जाळ करताना पाटीलला ब्लॉगर नाही का. पाटीलवा येणं चाळा कर रहा है ना नाही काही माहीसन पाटीलला काही काम नाही आहे. मित्रांनो इकडनं धुळेवरून येणार आहे मी येऊन गेलेली नाही का आपल्या इथं. हे बघा हे बघा धुळेवरची मेमो नाही का. धुळे 40 गाव आहे. तर बा मित्रांनो आता आपण ना धुळ्यामध्ये पोचू आलं लवकरच एंटर होणार आहे आपण धुळ्यात. आणि तर मित्रांनो आता आपण फायनल लगेच तर मारत आहे नाही का. तरी अजून गाडी एकदम जोरात झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो की ना आपले ना भरपूर जण ब्लॉग बघता ब्लॉग चेक पण करता. तरी ना ज्याने सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करत आहे. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला नाही का. लवकर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका पाहिजे. तेवढंच मला सपोर्ट भेटू दे. आणि तुम्हाला अशी नवीन ब्लॉग दिसत त्याच्यामुळे मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधून क्लिक करून टाका. आपण इकडनं नाही का पूर्णपणे आपण स्टेशनला जाऊ थोडा वेळ. तर पण मित्रांनो आता आपण जे धुळे स्टेशनला उतरलेलं नाही का. धुळे रेल्वे स्टेशन आपली गाडी थांबून घेतलेली आहे इथं. मित्रांनो आता आपण धुळ्याला पोचून गेलो नाही का. आपल्याला घ्यायला कुठं आता येऊन गेलेला आहे. कुठं आता येऊन गेलेला आपल्याला घ्यायला नाही का. खानदेशकर बोलते याला पण. झेंडा बघून घ्या. भारताचा झेंडा आहे तो. धुळे रेल्वे स्टेशन नाही का. एकदम क्वालिटीदार केलेलं आहे. एकदम बेकार मध्ये नाही का. पण आता नाही का आपला वेगळी आवाज पण दाखवत तुम्हाला. धुळे सिटी आमची ग्रीष्मा कशी बसलेली. ग्रीष्म इकडे बाय ग्रीशू घरी येऊन गेलो होता नाही का. आत्याला भेटू आपण आता मस्त पैकी. आमच्या आत्याबाई बा आत्याबाईला भेटायला येऊन गेलो आम्ही. आमच्या आत्याबाई काय म्हणताय चॅनलला सबस्क्राईब करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांनी करा, पहिले सगळ्यांनी करा, करा. सगळ्यांनी करा बरं का. डिगो दादा परी दीदी आली आहे. बुलकी मायना इकडे बाय का, बुलकी मायना गिरीश निष्ठे हसते तेव्हा कशी हसते पाहिले का, कमेंट बघा कशी हसते मला नाही का. एक नंबर बंगला आहे, काचू नको आहे पोट दुखेल नाही तर. तर मित्रांनो आता जेवण कुठं आता ताक आणलं, आता मी ताक पितो नाही का. जेवण मी झालं तर आणि फिरून पाहून आलं तर ताक मी पितो मी नाही का. तेव्हा ताक पितो मस्त नाही का. तुम्ही पण या ताक प्यायला बरं, ताक पियेंगे थंडा थंडा कुरकुर होईंगे नाही का. आणि तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो मी ह्याच ठिकाणी एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जो आहे पार्ट 1 आहे ट्रॅव्हलिंगचा, तो पुढे डोळ्या तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला दिसणारच आहे. त्याच्यामुळे पुढचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज अँड टेक केअर.